30 प्रकारचे साजूक तुपातले पौष्टिक लाडू, दिवाळीचा फराळ, हे सगळं आपल्याला मिळणार आहे मिस्ट होममेड प्रोडक्ट्समध्ये, जे आहे नालासोपारा ईस्टला समेळपाड्यामध्ये. इथे आता आपण आज जाणार आहोत आणि प्रत्येक पदार्थांविषयी जाणून घेणार आहोत. मंडळी नमस्कार. वाव स्नेहलमध्ये मी स्नेहल आज तुम्हाला पुन्हा एकदा नालासोपाऱ्याच्या मिस्टमध्ये घेऊन आलेली आहे, जिच्याकडे होममेड प्रोडक्ट्स मिळतात आणि साजूक तुपातले विविध तऱ्हेचे लाडू मिळतात. गेल्या महिन्यात आपण हिच्याकडे एक व्हिडिओ केला होता आणि तुम्ही सर्वांनी त्याला छान असा प्रतिसाद दिला होता, हो ना? हो. हां, तर विमल नमस्कार. नमस्कार. आज तिने मला फोन करून बोलवलाय कारण तिच्याकडे बरंच सारं नवीन प्रोडक्ट आलेलं आहे, खास दिवाळी स्पेशल. तर विमल मला सांग की गेल्या वेळच्या तुझ्या व्हिडिओला कसा रिस्पॉन्स होता? सर्वात अगोदर सर्वांचे खूप खूप धन्यवाद. सर्व ग्राहकांचे त्यांनी खूप छान असा रिस्पॉन्स दिलेला आहे. मुंबईवरून डायरेक्ट आमच्या शॉपला व्हिजिट देऊन सुद्धा खरेदी करत आहेत, ऑनलाईन सुद्धा खरेदी करत आहेत आणि आमचे कुरिअरने सर्व ठिकाणी ऑर्डर जात आहेत. त्यासाठी सर्व ग्राहकांचे खूप खूप धन्यवाद. तर आता आम्ही दिवाळीसाठी वेगवेगळ्या फ्लेवरचे काजू घेऊन आलेलो आहोत, जेणेकरून आम्हाला तुम्हाला गिफ्टिंग जरी द्यायचे असतील तर अशा प्रकारे बघा कॉम्बो पॅक आहे. म्हणजे हे कॉर्पोरेट गिफ्टिंग साठी खूप छान असं हे पर्याय हिने आणलेला आहे. ह्याच्यात आपल्याला कस्टमायझेशन अवेलेबल आहे. तर आता विमले मला सांगशील का कुठल्या प्रकारचे काजू आहेत हे? हे प्लेन काजू आहे, जम्बो साईज आहे. त्याचबरोबर हे पेरी पेरी आहे, ब्लॅक पेपर आहे आणि मसाला, असे 4 फ्लेवर आहेत. तुम्हाला याच्यामध्ये कस्टमाइजली सुद्धा बनवून तुम्हाला ड्रायफ्रुट्स मिळू शकेल अशा प्रकारे पॅकिंग. तर हे जे पॅकेट आहे हे अंदाजे किती ग्रामचे आहे? हे पॅकिंग आहे जवळजवळ. आणि मग ह्याची अप्रॉक्स रेंज काय जाते? याची 600 ते 800 आहे. 600 ते 800 आहे. आणि ह्याच्यात कस्टमायझेशन असेल ना, म्हणजे कोणाला फक्त हेच हवे असेल, कोणाला फक्त ह्याच फ्लेवरचे पाहिजे असेल. बरोबर. तर हा एक असा पॅक झाला. ह्याच्या व्यतिरिक्त काय आहे? या व्यतिरिक्त आहे दिवाळीसाठी छोटं साईज मध्ये आम्ही पॅकिंग आणलेलं आहे. तुम्हाला भाऊबीजेसाठी जरी पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकाल, किंवा कॉर्पोरेट मध्ये तुमच्या क्लायंटना, तुमच्या स्टाफ साठी सुद्धा तुम्ही ह्या प्रकारचे वेगवेगळ्या फ्लेवरचे लाडू सुद्धा तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता. तर आता विमल मला सांग ना, आपल्याकडे तुझ्याकडे किती प्रकारचे लाडू मिळतात? माझ्याकडे 30हून अधिक प्रकारचे लाडू भेटतात आणि हे जे लाडू आहेत हे लॅब टेस्टिंग केलेले लाडू आहेत. हे चॉकलेट नाचणी लाडू आहे, ओट्स लाडू आहे, पीनट चॉकलेट लाडू आहे, 7 सीड्स चॉकलेट लाडू आहे, 7 सीड लाडू आहे, हा चॉकलेट ड्रायफ्रूट लाडू आहे. तर टोटल 30 प्रकारचे लाडू हिच्याकडे मिळतात, ते सुद्धा शुद्ध साजूक तुपातील आणि हेल्दी लाडू, सगळे हेल्दी लाडू. तर अंदाजे म्हणजे आपण एकदा रिपीट करूया, कारण काही प्रेक्षक नव्याने आपल्याला जॉईन झालेले असेल. तर 30 प्रकार तर कुठले ते जरा सांगशील का थोडक्यात? हो, जे रेग्युलर आपले व्यवहारामध्ये येतात किंवा आपण आहारामध्ये घेतो, जसं की डिंक लाडू आहे, मेथी लाडू आहे, हिरव्या मुगाचा आहे, नाचणीचा आहे, रवा लाडू आहे, बेसन लाडू आहे, त्याचबरोबर नाचणी खजूर लाडू आहे, 7 सीड लाडू आहे, खजूर ड्रायफ्रूट आहेत, ओट्स लाडू आहे, मखाना लाडू आहे, मल्टीग्रेन लाडू आहे, मिलेट्स लाडू आहे, त्याचे स्प्राउट्स आहेत, नाचणीचे स्प्राउट आहेत, त्याच्या सुद्धा पासून सुद्धा आम्ही लाडू बनवतो. त्याचबरोबर आहेत अळीवाचे लाडू आहेत, त्यात खजूर ड्रायफ्रूट लाडू आहेत, ड्रायफ्रूट चॉकलेट लाडू आहे, चॉकलेट नाचणी लाडू आहे, असे विविध प्रकारचे लाडू आहेत. तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती हाय केलात की तुम्हाला त्याचं कॅटलॉग तुम्हाला भेटेल. म्हणजे थोडक्यात काय, बेसिकली आपल्याला फक्त माहिती असतं डिंक लाडू, मेथी लाडू, रवा बेसन लाडू, फार तर बुंदीचा लाडू. ह्याच्या व्यतिरिक्त आपण करून बघत नाही. म्हणजे इनफॅक्ट आजकालच्या बायकांना तेवढा वेळ नसतो. तर हिने हे सारं हेल्दी लाडवांचं ऑप्शन आपल्या समोर ठेवलेलं आहे. आणि सगळे लाडू परत एकदा तुम्हाला सांगते, साजूक तुपातले आहेत, होममेड आहेत. हिच्याकडे बायका आहेत, म्हणजे बचत गटातील बायका ना? बचत गटातील आहे, त्याचबरोबर गृहिणी आहे, ज्यांना लांब जाऊन काम करायला पॉसिबल नाहीये, मुलांना स्कूलमध्ये सोडायचं आहे, घर पण बघायचं आहे, अशी मुले. म्हणजे तेही एक ती छान काम करते की घरात राहणाऱ्या गृहिणींना तिने एक काही आपण इन्कम चालू करून दिलेला आहे, हो की नाही? आणि शिवाय त्याची टेस्ट सुद्धा तिने तशीच ठेवलेली आहे, म्हणजे दर्जेदार आहेत. दर्जेदार लाडवाचं ती उत्पादन करते. हे काजू तुम्ही बघू शकताय, हे वेगवेगळ्या साइजेस मध्ये, वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्ये आहेत. आता हे झालं लाडवांविषयी, हे झालं आपल्या कॉर्पोरेट गिफ्टिंगच्या पॅक विषयी. आता हे काय आहे? हे आहे हा दिवाळीचा कॉम्बो आहे. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे दिवाळीचे फराळ तुम्हाला येणार आहे.
यामध्ये पण तुम्हाला कस्टमाइज करून भेटेल, तुम्हाला किती क्वांटिटी साईज पाहिजे आहे त्यानुसार. मोस्टली आम्ही हे 50 ग्रॅमचं पॅकिंग केलेलं आहे. 2 पीस रवा लाडू, 2 पीस बेसन लाडू, 2 पीस करंजी, 50 ग्रॅम शेव आहे, त्याचबरोबर 50 ग्रॅम चकली आहे, चिवडा आहे, शंकरपाळी आहे. अशा प्रकारे आम्ही पॅकिंग केली. तर हा जो बेसिक पॅक आहे हा कितीचा आहे? हा बेसिक पॅक आहे, हा 260चा आहे. अच्छा, तर म्हणजे बघा 260 मध्ये आपल्याला लाडू, चिवडा, शंकरपाळू, हो. करंजी, हो. हे एवढं सगळं, चकली, हो. हे एवढे सगळे 5-6 पदार्थ आपल्याला मिळतात आणि फक्त 260 मध्ये. बरोबर. कोणाला कॉर्पोरेट गिफ्टिंग देण्यासाठी चांगलं आहे. आपण मित्रमैत्रिणींकडे जातो हो. तर त्यांच्यासाठी खूप छान असं ऑप्शन आहे आणि हे खरंच छान आहे. तर हे जे आपण 260 रुपयाचं आहे त्याचं ह्या पॅकिंग मध्ये पण अवेलेबल हो, होतं ह्या ना? पॅकिंग मध्ये पण तुम्हाला अवेलेबल आहे. तुम्हाला अच्छा. तुमचं कस्टमर, तेच बोलते की तुम्हाला कस्टमाइजली तुम्हाला जसं पाहिजे आहे पॅकिंग त्यानुसार सुद्धा करून भेटेल. पण जेव्हा क्वांटिटी मध्ये असेल तुमची ऑर्डर तेव्हा. त्यावेळेला तुम्हाला कस्टमायझेशन अवेलेबल आहे. अवेलेबल आहे. आणि हे इथे मला दिसतंय छान हा. गिफ्ट पॅक. हे पण गिफ्ट पॅक आहे. हे आमचं गेल्या वर्षीपासून खूप चांगलं चालतंय कार्पोरेट मध्ये. तर यामध्ये तुम्हाला 3 प्रकारचे फ्लेवरचे लाडू येणार आहेत. त्याचबरोबर इथे फ्लेवरचे काजू आहेत, इथे बदाम आहेत. तर हे तुम्हाला पॅकिंग आहे, हे अर्धा किलो अधिक आहे. तर ह्याची प्राइस आहे 1200 रुपये आहे. पण छान असं रॉयल आहे ना? हा, रॉयल आहे. एकदम रॉयल गिफ्ट आहे दिवाळीसाठी. दिवाळी हॅम्पर कोणाला जर द्यायचं असेल हो. तर हे खूप छान आहे. आपल्या भावाला सुद्धा भाऊबीजेला तुम्ही देऊ शकता. देऊ शकता. बहिणी कुठे नातलगांना, मित्रमैत्रिणींकडे जाताना, आणि कॉर्पोरेट वाल्यांसाठी तर हे छानच गिफ्ट आहे. बरोबर. 1200 रुपयाचा आहे हा बॉक्स. मी तर म्हणते कॉर्पोरेट वाल्यांनी नक्की हिला अप्रोच व्हा आणि त्याच्यामध्ये पण बल्क क्वांटिटी जर घेतली तर आपल्याला डिस्काउंट वगैरे मिळेल ना? मिळेल. हो. कस्टमायझेशन अवेलेबल आहे, डिस्काउंट मिळेल. तर कॉर्पोरेट वाल्यांनी नक्कीच हिला अप्रोच व्हा. जो दिवाळीचा जो पॅक आहे, गिफ्टिंग पॅक, त्याच्यातही तिने अजून एक छान असं ऑप्शन ठेवलेलं आहे की तुम्ही लाडू देखील देऊ शकता आणि त्याचबरोबर काजूमध्ये सुद्धा फ्लेवर्स अवेलेबल आहेत. फ्लेवर्स तुम्हाला कुठले जे, हे बघा 4 प्रकारचे हिच्याकडे फ्लेवर्स आहेत, ते कुठला फ्लेवर्स पाहिजे असेल ते तुम्ही ह्याच्यात ठेवू शकता. आणि लाडवामध्ये पण आपल्याला कस्टमायझेशन अवेलेबल मग आहे. तुम्हाला फक्त हे कुठले जरा सांगशील परत एकदा? हा चॉको 7 सीड लाडू आहे, नाचणी चॉकलेट लाडू आहे, ओट्स लाडू आहे, 7 सीड पीनट चॉकलेट लाडू आहे आणि चॉकलेट ड्रायफ्रूट लाडू आहे. आणि गेल्या वेळेला आम्ही मागच्या व्हिडिओ सांगितलेलं होतं की मी हिला विचारलेलं की एवढी तुझी लाडवाची छोटी साईज का? आपण जनरली एवढा तरी लाडू बघतो. तर तिने छान मला उत्तर दिलेलं होतं. परत एकदा सांगशील का? हो. एका बाईट मध्ये आपल्याला मोठी साईज लाडू संपवणं खूप अवघड जातं किंवा हेवी होऊन जातं. तर 1 बाईट मध्ये आपल्याला स्नॅक्स म्हणून पण खूप चांगला ऑप्शन भेटतो आणि पटकन संपतो. ह्यासाठी म्हणून आमची साईज छोटी आहे. म्हणजे तो कधी कधी हेवी होऊ नये. हो. आणि खाताना कंटाळा येऊ नये त्याच्यासाठी अगदी. आणि काही असतं की काही जे ह्याच्यातले आपले इन्ग्रेडियंट्स आहेत ते कधी कधी आपल्याला त्याच प्रपोर्शन मध्ये आपल्याला पोटात जायला पाहिजे असतात, त्याचा अतिरेक व्हायला नको असतो. तर त्याच्यासाठी हिने अगदी छान असं काय म्हणतात मेजरमेंटने आमचे लाडू बनतात सर्व. आणि एक लाडू अंदाजे किती ग्रॅमचा आहे? एक लाडू आमचा 25 ग्रॅमचा लाडू असतो. छान. म्हणजे कसं त्या एक टेस्टची आपल्याला मजा पण घेता येते, बरोबर, ओव्हर होत नाही आणि मग नको असं वाटत नाही की आपण एन्जॉय करत आपण ते खाऊ शकतो. आणि कधी कधी आता म्हणजे हा 25 ग्रॅमचा आहे तर मी ऍट अ टाइम 2 लाडवाची टेस्ट करू शकते. हा जर एक मोठा घेतला की आपण मग तो कंटाळतो ना खायला. तर हिने छान असं म्हणजे छान डोकं लावलेलं असतं. तर बघा 25 ग्रॅमचा एक लाडू आणि सगळं हेल्दी लाडू आहे ते. तर असाही तुम्ही हा कॉम्बो पॅक तुम्ही देऊ शकताय. आता आम्ही शूट साठी हे फ्लेवर समजले पाहिजे म्हणून आम्ही असे ओपन ठेवलेले आहेत. अदरवाईज ह्याला चॉकलेट रॅपर येतो, प्लस तो लाडू कोणता आहे समजण्यासाठी चॉकलेटचा लाडूच्या नावानुसार हे आहेत का ह्या टाइप मध्ये. तुम्हाला दाखवतो आम्ही की जेव्हा तुम्हाला पॅकिंग दिलं जाईल तेव्हा हे असं असणार आहे. म्हणजे हे जे आता आपण बघतोय हे इथे ओपन आहेत, पण हे ओपन जेव्हा तुम्हाला पॅकिंग दिलं जाईल तेव्हा हे असे येईल. तर हे खूप छान आहे. म्हणजे असं पॅकिंग बघून पण माणसाला खायची इच्छा होते ना. तर हे तुम्ही इथे बघतायत हिच्याकडचे हे लाडू वेगवेगळ्या प्रकारचे. हे बघा इथे लाडू तिने ठेवलेले आहेत. रवा लाडू आहेत, बेसन लाडू आहेत, हे अळीवाचा लाडू आहे. हा अगदी म्हणतात ना बायकांसाठी खूप चांगला असतो, कमरेसाठी वगैरे. कमरेसाठी चांगला आहे, हिमोग्लोबिन साठी चांगला आहे. एखादीची डिलिव्हरी झालेली असते तिला दूध येण्यासाठी पण अळीव खातात.
तर हे खूप छान आहे. मेथीचेही लाडू आहेत. हा कुठला आहे का? हा आम्ही जसं मी बोलली की आम्ही स्प्राऊटचे लाडू बनवतो, तो हा नाचणी स्प्राऊटचा लाडू आहे. खूप छान. हा. पण म्हणजे मग त्यांना मोड आणून त्याचं असं केलेलं आहे. मोड आणून नाचणी भिजवून मोड आणून नंतर ते वाळवले, त्याच्यानंतर ते मोड आल्यानंतर मग तसंच ग्राइंड केलेलं आहे आणि त्यानुसार मग हे पीठ बनवून लाडू बनवलेले आहे. सगळे हिच्याकडचे लाडू मी लास्ट टाइम आली तेव्हा तर टेस्ट केलेले होते, घरी सुद्धा नेलेले होते. तर खरंच खूप छान टेस्ट आहे. तुम्हाला कोणाला जर हे असे गिफ्ट पॅक हवे असतील ह्या टाईपमध्ये आणि हे हॅम्पर हे बघा, त्याचप्रमाणे हे मोठं रॉयल गिफ्ट पॅक आहे हा. जर हे असे 4 तऱ्हेचे तिने ऑप्शन्स ठेवलेले आहेत. जर हवे असतील तर हिला नक्की संपर्क साधा. विमल, आता मला सांग की समजा आता कोणाला कॉर्पोरेटसाठी गिफ्टिंग पाहिजे, ऑर्डर तुला करायचे, तर कसं काय करायचं? ओके, जर तुम्हाला आम्हाला कॉर्पोरेटसाठी गिफ्टिंगला तुमच्या क्लायंट्सना किंवा तुमच्या स्टाफसाठी जर तुम्हाला गिफ्टिंग द्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला आमचं कॅटलॉग शेअर केलं जाईल आणि त्याच्यामधून पण तुम्हाला ऑप्शन आहेत. पॅकिंगचा ऑप्शन आहे, कस्टमाइज तुम्हाला अजून पाहिजे असेल तरी सुद्धा आम्ही तुम्हाला करून देऊ. तुमची क्वांटिटी 100 पासून जरी असेल तरी सुद्धा आम्ही ती ऍक्सेप्ट करणार आहोत. अजून जर क्वांटिटी असेल तर आम्ही तुम्हाला म्हणजे हा पॅक ह्याच्यापेक्षा छोटा, ह्याच्यापेक्षा मोठा, कुठलं पॅकिंग पाहिजे त्याचे ते पण डिपेंड करतं ना. कुठून ते कुठपर्यंत होते? म्हणजे डिलिव्हरी आमची ऑल ओव्हर इंडिया आहे. ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला कुरिअरने मिळून जाईल. तरी कॉर्पोरेटचं जरी गिफ्टिंगचं असेल तरी सुद्धा ऑल ओव्हर तुम्हाला डिलिव्हरी मिळणार आहे. पण मग आता एक मला मनामध्ये प्रश्न आलाय की आता हे लाडू आहेत, हे पेरिशेबल आहेत, तर मग हे किती दिवस राहू शकतात? असे हे लाडू आहेत हे 2 महिने तरी छान राहणारे आहेत आणि आम्ही हे रेग्युलर आमचे लाडू बनतात ते आम्ही तसे पण फ्रेश मध्येच देतो, स्टॉक मध्ये ठेवत नाहीत कोणतेच लाडू. आणि जे कॉर्पोरेट गिफ्टिंगचे लाडू आहेत ते सुद्धा आम्ही याचं सेल्फ लाईफ आहे ते लॅब टेस्टिंग करून घेतलेलं, न्यूट्रिशियस व्हॅल्यू काढलेलं आहे आणि त्यानुसार मग आम्ही तसं प्रिपेअर करत आहोत. नाही म्हणजे बऱ्याच लोकांना काय असे एक मनामध्ये शंका असते की बाबा ही पाठवणार 2 दिवसांनी माझं कुरिअर येणार, मग त्या लाडवाला वास येईल किंवा काय होईल, तुपाचा कडवटपणा येईल, काही एक असतं ना स्मेल. तर त्याच्यासाठी हिने सगळं ते लॅब टेस्टिंग केलेलं आहे. तर डिलिव्हरी किती दिवसात जरी आली तरी तुम्ही बेफिकीर राहा, लाडू तुम्हाला फ्रेशच मिळणार आहेत आणि 2 महिने ते तसेच राहणार आहेत. बाकी चिवडा वगैरे हे त्याचं काय आहे? आमच्याकडे दिवाळी फराळासाठी शेव अवेलेबल आहे. आता आपल्याकडे ह्या ज्या करंज्या असणार आहेत ते नॉर्मली आपण साखरेच्या पाहतो, पण आपल्याकडे असणार आहेत ह्या गुळाच्या करंज्या असणार आहेत. तर तुम्ही टेस्ट करून बघा. मग ह्या आपल्याकडे फक्त खोबरं आणि त्याचं सारण आहे ना? हा, खोबरं आणि रव्याचं सारण आहे, पण ह्याचं गुळ घातलेला आहे. हे बघा, गुळाचं आहे सारण. हे बघा, बघू शकताय. म्हणजे बऱ्याच लोकांना साखर नको असते. आता मी एक टेस्ट करते. करंजीची टेस्ट पाहिली, खूप छान आहेत करंज्या आणि कशा अशा खुसखुशीत आहेत. म्हणजे असं आजूबाजूची जी कडा आहे ती बघ कधी कधी कडक होते, कडक नाही. गुळामुळे एक वेगळी चव आलेली आहे. आणि कधी कधी काय होतं, सारण आहे ना आपलं वरचं कव्हर एकीकडे असतं, सारण एकीकडे असतं, तसं नाहीये. खूप अप्रतिम टेस्ट आहे अगदी. म्हणजे मला तरी आवडली आहे. मी तरी दिवाळीला हिच्याकडनंच करंज्या ऑर्डर करणार आहे. आता अजून हिच्या गिफ्ट हॅम्पर मध्ये काय काय फराळ आहे तो बघूया. चिवडा शंकरपाळी तर कॉमन आहे. एक हिच्याकडचा बेसन लाडवाची साईजही मला आवडली आहे आणि कलर त्याचा विशेष आवडलेला आहे. तर एक आपण हा टेस्ट करून बघणार आहोत. बेसन लाडू मला प्रचंड आवडतो आणि रवा लाडू सुद्धा आम्ही गुळातला करतो. आम्ही हो का? केलं तर खूप चांगला रिस्पॉन्स. हा बघा. तर आता हा मी बेसन लाडू टेस्ट करते. अप्रतिम आहे. ते बेसन आहे ते छान असं व्यवस्थित भाजलेलं आहे. आता जनरली काय होतं, बेसन असं टाळूला चिकटतं वर आणि म्हणजे ते कच्चट असतं. तर हे असं नाहीये. ह्याचं टेक्स्चर वरून तुम्हाला कळेल. हे बघा ह्याचं टेक्स्चर की बेसन जे आहे ते व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आणि साखरेची पण टेस्ट अशी म्हणजे बॅलन्स आहे. अति गोड नाहीये किंवा कमी गोडही नाहीये. तर हा बेसन लाडू खूप छान आहे, तुम्ही नक्की या. त्याचप्रमाणे हिच्याकडे आपल्याला जसं पाहिजे असेल त्याच्याप्रमाणे लाडू आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. तर आता हे झालं आपल्या सगळ्या फराळाच्या कॉम्बो विषयी. आता ह्याच्या व्यतिरिक्तही हिचे वेगवेगळ्या ठिकाणी एक्झिबिशन्स असतात. जर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल, काय आपण म्हणतो विरार किंवा भाईंदर पासून पुढे, ज्यांना शक्य आहे इथे हिच्या शॉपमध्ये येणं आणि हे ऑर्डर देणं, तर ते तुम्ही करू शकता. टेस्ट करून तुम्ही
घेऊ शकता. पण ही जिथे जिथे एक्झिबिशन भरवते तिथेही तुम्ही हिला जाऊन अप्रोच होऊ शकता आणि तिथेही तुम्ही तिला ऑर्डर देऊ शकता. फोनवरून द्याल ते वेगळंच, हो की नाही? पण काही काहींचं असतं की नजरेने त्यांना बघायचं असतो. बरोबर. बऱ्याच लोकांची अजूनही ती अशी मानसिकता असते की नाही आम्ही बघू, ऑनलाईन वगैरे काय त्या लोकांना पटत नाही. अशी हिच्या एक्झिबिशनला तुम्ही हजेरी लावू शकता. तिथे तुम्ही असं प्रॅक्टिकली टेस्ट करून काय आपण म्हणतो ऑर्डर देऊ शकता. तर विमल, आता तुझं नेक्स्ट एक्झिबिशन कुठे आहे? माझं आता नेक्स्ट अपकमिंग एक्झिबिशन आहे 25 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरला ठाणे येथे घंटाळी मैदान या स्पॉटला आमचं एक्झिबिशन असणार आहे. तर तुम्ही आम्हाला तिथे येऊन अप्रोच करू शकता, टेस्ट करू शकता. तुम्ही लाडूची टेस्ट करून त्यानुसार तुम्ही खरेदी सुद्धा करू. बरोबर आहे. मला सांग ना, ह्याच्या व्यतिरिक्त तुझ्याकडे अजून काय मिळतं? हा, या व्यतिरिक्त आमच्याकडे उकडी मोदक भेटतात, त्याचबरोबर वेगवेगळ्या फ्लेवरचे सुद्धा मोदक भेटतात. उकडी मोदकामध्ये पण आहेत अवेलेबल आणि नॉर्मली आपलं वेगवेगळ्या फ्लेवरचे म्हणजे कुठले? वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये गुलकंद आहे, मँगो फ्लेवर आहे, चिकू फ्लेवर आहे, हे सुद्धा फ्लेवर आहेत. ते उकडी मोदकामध्येच येतात ते पण. त्याचबरोबर चॉकलेट मोदक आहेत का? हो, चॉकलेट मोदक पण आहेत, त्यामध्ये पण फ्लेवर आहेत. छान, म्हणजे मुलांना चॉकलेट मोदक आवडतात ना, म्हणून मी विचारलं. तर मग हे जे मोदक आहेत ते तुझ्याकडे 12 महिने अवेलेबल असतात का ऑर्डर द्यावी लागते? हो, 12 महिने अवेलेबल असतात, पण ते आम्ही ऑर्डरनुसार घेतो, प्री ऑर्डर घेतो आणि त्यानुसार मग आम्ही बनवून देतो. अच्छा, म्हणजे कधी संकष्टी आहे किंवा कधी काही तुमच्या घरात काही कार्य आहे, शुभ कार्य, तर जर तुम्हाला मोदकांचे, बऱ्याच लोकांचं असतं की पानावर मोदक हवा, तर मग त्याच्यासाठी जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर हिला नक्की ऑर्डर द्या. बल्क क्वांटिटी मध्ये ऑर्डर घेतेस ना मोदकांची? आता मागे गणपती येणार आहेत तर त्यासाठी तुम्ही हिला ऑर्डर देऊ शकता. मला आता मला सांग की ज्यांना कोणाला ऑर्डर द्यायची आहे तर मुंबईमध्ये डिलिव्हरी होते का मुंबईच्या बाहेरही होते? मुंबईच्या बाहेरही होते. ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी अवेलेबल आहे बाय कुरिअरने. तुमची क्वांटिटी 1000 रुपीजच्या वरती असेल, म्हणजे काही क्वांटिटी कमी पाहिजे असते पाहिजे, काही लोकांना अर्धा किलो पाहिजे असते, पाव किलो पाहिजे असते. मग अशी जर तुम्ही व्हरायटीनुसार जर तुम्ही मागवलात तर 1000च्या वरती जर असेल तर कसं, त्यामुळे एक कुरिअरसाठी जे आपण अमाऊंट जी पे करतो त्याचा पण एक खर्च त्यानुसार नाहीतर पण तुम्ही पाव किलो पाहिजे असेल मग त्या हिशोबाने मग त्याचा डिलिव्हरी चार्जेस आहे ते खूप मच होऊन जातात. तर मग तुम्ही हिला कॉन्टॅक्ट करू शकता. तुझा नंबर सांगशील का? हो, माझा नंबर आहे 9307818550. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही व्हॉट्सअप नंबरला माझ्या डायरेक्ट हाय केलात किंवा माझ्या व्हॉट्सअपला आला तर तुम्हाला कॅटलॉग भेटेल आणि कॅटलॉग वरून पण तुम्हाला आमचे प्रोडक्ट आहेत किंवा क्वालिटी आहे, व्हरायटी आहे ते तुम्हाला समजेल त्यातून. तिचं इन्स्टा पेज आहे, तुम्ही तिला तिथे DM करू शकता. तुझं इन्स्टा पेज सांग ना. हा, माझं सेम जो ब्रँड आहे निष्ठा होममेड म्हणून त्याच नावाने माझं इन्स्टा पेज आहे, तर तुम्ही मला तिथेही तुम्ही मला DM करू शकता. DM करू शकता. तर छान तुझ्याकडे असलेलं हे लाडू तर मला प्रचंड आवडलेले आहेत आणि दिवाळीचा फराळ हे काजू, तर ह्याची जर तुम्हाला कोणाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही हिला नक्कीच ऑर्डर द्या. छान इन्फॉर्मेशन सांगितलीस त्याच्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद आणि तुझ्या बिझनेससाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर मंडळी, आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर एक लाईक करा, एक छानशी कमेंट देखील करा. आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ सहित. तोपर्यंत बाय बाय.